तक्रार करावी रीतसर, कोणाचाही बाप काढावा, ही पद्धत बरोबर नाही. आपण डिग्निटी, डेकोरम ह्या सगळ्या विषयाला फॉलो करणारी लोक आहोत. कॉरिडॉरमध्ये कोण आपलं काही इश्यू घेऊन आला असेल, खाजगी असेल, काही असेल, ह्या भाषेमध्ये त्याला उडवणं हे काय बरोबर नाही, योग्य नाही. रीतसर ते ज्येष्ठ सदस्य आहेत भास्करराव जाधव साहेब, त्यांनी रीतसर तक्रार, त्यांना सगळे नियम कायदे माहिती आहेत, त्यांनी रीतसर तक्रार करायला पाहिजे जर त्यांना कुठला विषय जर आक्षेपार्ह वाटला असेल तर. सर, एक मालवणी मधला प्रकार आहे. गोवंश आपल्याकडे बंदी असताना त्या गोवंश विक्री मोठ्या प्रमाणात केली जात होती. लोकशाही मराठीने असा व्हिडिओही आता समोर आणलेला आहे. मी या विषयावर सभागृहामध्ये मला वाटतं राज्यपालांच्या अभिभाषणावर बोललो सुद्धा आहे. गो हत्या ही बंद व्हावी महाराष्ट्रामध्ये, एकही गाय मारली जाऊ नये महाराष्ट्रामध्ये, याच्यासाठी मोका कायदा आहे. पण तो इम्प्लिमेंट कधी होणार याच्यासाठी मी सातत्याने सभागृहामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मी हा प्रश्न उपस्थित करतो. त्याच्यावरती आम्हाला उत्तर मिळतात की हे लवकरात लवकर बंद होईल. आम्ही सरकारवर विश्वास ठेवतो, पण गो हत्या ही बंद झालेली नाही महाराष्ट्रामध्ये. ही कधी बंद होणार याच्यासाठी पाठलाग आम्ही सुद्धा करतोय. विनाकारण गोरक्षकांना त्याच्यामध्ये केसेसमध्ये अडकवलं जातं. असं असताना हे सगळं थांबलं पाहिजे. मला वाटतं लोकशाही चॅनलनीच याची बातमी सर्वात पहिली केली होती आणि मला फोन देखील, मी त्याच्यावर फोन ही दिलेला आहे. हे बंद व्हावं याच्यासाठी आम्ही सगळे आग्रही आहोत ना, त्याच्यामध्ये वेगळं काय, हे बंदच झालं पाहिजे. हो, तो त्यांचा आपसातला विषय आहे. ते बॉल बॅट खेळतात, मी काय खेळणार त्याच्यात, आपसात बघून घेतलं. सर, आज विधानसभेमध्ये नागपूरच्या काटोल मधल्या स्फोटाच्या संदर्भात चर्चा झालेली होती. मालक अद्यापही या ठिकाणचे फरार दिसून येत आहे. त्याच्यावरती अध्यक्ष महोदयांनी रुलिंग दिलेली आहे. एक वेगळी सिटिंग, एक वेगळी चर्चा या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी घ्यायचं ठरवलेलं आहे. मला वाटतं गुरुवार किंवा शुक्रवार तो दिवस त्यांनी निवडलेला आहे. त्याच्यावरती एक सविस्तर चर्चा करून त्याच्यामधला मार्ग काढतील असं अध्यक्ष बोलले. सर, नवी मुंबईमध्ये डान्स बार प्रकरणात देखील मोठी चर्चा घडलेली होती विधानसभेमध्ये. आता लोकशाही मराठीने व्हिडिओ केले. काल एका सफाई कर्मचाऱ्याने निर्भया पथकातील वाहन घेऊन धिंगाणा घातलेला होता. तो मद्यधुंद अवस्थेत देखील होता. त्यामुळे नवी मुंबईतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातो. डान्स बार असेल, ऑनलाईन लॉटरी देखील मोठ्या प्रमाणात अवैध प्रमाणे, हे सगळे विषय सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, याच्यामध्ये दुमत नाही. जिथे काय चालू असेल, जिथे रेड पडतात, जिथे काय असे प्रकार सुरू असतील, त्याच्यावरती सरकार दखल घेईल आणि योग्य तो मार्ग काढेल. सर, हिंदी में एक पॉलिटिकल सवाल था. आज अमित पवार ने एक सनसनीखेज आरोप फिर एक बार किया. उनका कहना है कि जब 2023 में मुख्यमंत्री के तौर पर एकनाथ शिंदे दावोस दौरे पर जा रहे थे, तब ईरान और इराक के एयर स्ट्राइक की परमिशन नहीं ली गई थी और इसी वीएसआर कंपनी ने वहां पर इलीगल तरीके से अपना प्लेन घुसाया था. वहां पर उन्होंने चेतावनी दी थी कि अगर प्लेन वापस नहीं गया तो ये प्लेन गिरा देंगे. रोहित पवार जी जो बातें कर रहे हैं आजकल, एविएशन एक्सपर्ट बन चुके हैं वो, तो इसके लिए उनको जो कुछ जानकारी होगी वो फॉर्मल अथॉरिटी के पास देना. देखिए, मीडिया में बोलना बहुत आसान है. फॉर्मल अथॉरिटी के पास अगर जाना है तो उनको जाना चाहिए. अगर इतने वो एविएशन एक्सपर्ट बन चुके हैं, अभी सिर्फ पायलट बनना बाकी है उनका, बाकी सारा हो चुका है, उनको वो करना चाहिए ना. आप अभी सीबीआई के पास ऑलरेडी वो केस अजीत दादा की है, फिर भी एफआईआर लेने के लिए वो जो कर रहे हैं, प्रयास कर रहे हैं, ठीक है. वो उनका अजीत